महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. So these are the three categories: student, idiot, and andhbhakt who follows the idiot. एका शब्दाच्या संसदीय असण्या नसण्याच्या पलीकडच्या अर्थाकडे जाऊ शकत नव्हते, पण त्यांना नेमकं कळलं होतं की राहुल गांधींना काय म्हणायचं आहे. ते अंधभक्त कुणाला म्हणतायत आणि इडियट म्हणून कुणाकडे इशारा करतायत हे समोर नीट कळत होतं. That the so-called Home Minister of this country does not have the courage to come and sit here. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना अक्षरशः जेरीस आणलं. स्टुडंट्स, इडियट आणि अंधभक्त या 3 कॅटेगरींचं विश्लेषण करताना राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर घाव घातला. इडियट कोण आणि अंधभक्त कोण असा प्रश्नही त्यांनी सर्वांच्या मनात निर्माण केला. याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत जोरदार भाषण केलं. विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या एका उदाहरणाद्वारे त्यांनी इडियट आणि अंधभक्त या शब्दांचा वापर केला आणि त्यावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. अंधभक्त हा शब्द कशासाठी आणि कशाच्या निमित्तानं वापरला जातो हे सगळ्यांना माहीत आहे, पण या अंधभक्ताच्या निमित्तानं त्यांनी इडियट म्हणून एका विशिष्ट व्यक्तीकडे निर्देश केला, पण त्यावर सत्ताधाऱ्यांना काहीही बोलता आलं नाही. फक्त ते इडियट हा शब्द असंसदीय आहे एवढंच म्हणू शकले. Wears the truth on his or her chest proudly. It's written here. And I said, what about the other type? She says the other type requires an image. It requires an image, and as that image is not true, because the idiot is trying to pretend that he is God. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इडियट हा शब्द सभागृहाच्या कामकाजातनं काढून टाकण्याचे निर्देश दिले. म्हणजे राहुल गांधी यांनी यात बोलताना एका विद्यार्थिनीशी आपला जो संवाद झाला त्या संवादाचा दाखला देत त्यांनी एकूण भाषणाला सुरुवात केली आणि ते म्हणाले, काही लोकांना आपल्याला सगळंच कळतं असा ठाम विश्वास असतो असं त्या विद्यार्थिनीनं मला सांगितलं. त्यांना वाटतं की ज्ञान त्यांच्याच हातून येतं, ते स्वतःला देव समजतात आणि एखाद्या व्यक्तीला जे काही माहिती असायला हवं ते सर्व आपल्यालाच माहिती आहे असं ते मानतात. ते अहंकारी असतात, इतरांचं ऐकत नाहीत आणि दुसऱ्यांचं कितीही खरं असलं तरी ते मानायला तयार नसतात असं त्या विद्यार्थिनीचा दाखला देत राहुल गांधी यांनी सांगितलं. ते म्हणाले, मी तिला विचारलं, अशा लोकांना तू काय म्हणशील? त्यावर ती म्हणाली, मी त्यांना इडियट म्हणते. राहुल गांधी असं म्हणतात. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेत्यांनी असंसदीय शब्दांचा वापर करू नये अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी केली. त्यावर राहुल गांधी यांनी आपलं म्हणणं पुढं सुरू ठेवलं. विद्यार्थी म्हणजे शिकण्याची वृत्ती असलेली व्यक्ती. आपलं भाषण पुढं सुरू ठेवत राहुल गांधी यांनी सांगितलं की जगात 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. शेतकरी विद्यार्थी असू शकतो, वकील, डॉक्टरी विद्यार्थी असू शकतात. विद्यार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये शिकण्याची आणि समजून घेण्याची इच्छा असते आणि जो इतरांचा आदर करतो तो म्हणजे विद्यार्थी, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा इडियट या शब्दाचा उल्लेख केला. असे लोक कुणाचंही ऐकत नसल्याचं सांगितलं. त्यावर पुन्हा सत्ताधारी पक्षानं आक्षेप घेतला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, मी तुमच्याबद्दल बोलत नाही. दोन्हीकडच्या सदस्यांच्यामध्ये असे वादविवाद सुरू असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना विषयांतर न करता संबंधित विधेयकावर बोलण्यास सांगितलं. त्यावर राहुल गांधी यांनी, मी विधेयकावरच बोलतोय, विद्यार्थी म्हणजे काय हे स्पष्ट करतोय असं सांगितलं. या गोंधळातच राहुल गांधी यांनी भाषण पुढं सुरू ठेवलं आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे अंधभक्त कुठं बसतात
असं आपण त्या विद्यार्थिनीला विचारलं तर राहुल गांधी म्हणाले, त्यावर अंधभक्त इडियटला फॉलो करीत असतो असं त्या विद्यार्थिनीनं सांगितलं. एवढं सगळं सांगून राहुल गांधी म्हणाले, म्हणून 3 कॅटेगरी आहेत, विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त. So these are the 3 categories: student, idiot, and andhbhakt who follows the idiot. Now, इडियट शब्दावरून गोंधळ सुरू असतानाच सभागृहाचे उपनेते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधी यांना आपलं भाषण पूर्ण करू द्यावे अशी विनंती केली आणि त्याच वेळी त्याने अध्यक्षांना इडियट हा शब्द सभागृहाच्या अधिकृत कामकाजातून वगळण्याची मागणी केली. अध्यक्ष महोदय, मैं बहुत ही विनम्रतापूर्वक अनुरोध करना चाहता हूं कि ये असंसदीय शब्द का प्रयोग हमारे नेता प्रतिपक्ष ने किया है, उसे कार्रवाई से निकाल दिया जाए. अपना व्यवस्था से निकल जाता है. ओके, वो निकाल दिया जाए. और मैं आप सभी से ये अपील अपने पक्ष से करना चाहता हूं कि इस समय आप शांत रहिए, उनकी बात सुनिए. काल प्रियांका गांधी यांनी सरकारची पिसं काढली होती. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या भाषणानं सत्ताधाऱ्यांना पुरतं नामोहरम करून टाकलं होतं. त्यांचं भाषण प्रचंड आक्रमक आणि गंभीर स्वरूपाचं होतं. विद्यार्थ्यांच्यावर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला? विद्यार्थी दहशतवादी होते का असा प्रश्न त्यांनी विचारला होता. वोट चोरी, दान चोरी, उद्योगपती मित्रांच्यासाठी सरकारी संपत्ती चोरी, शेतकऱ्यांच्या जमिनीची चोरी करणाऱ्या सरकारनं आता देशातल्या युवकांच्या स्वप्नांची चोरी केल्याचा घणाघात प्रियांका गांधी यांनी केला होता. कालचा दिवस प्रियांका गांधी यांनी गाजवला असतानाच आजच्या दिवसावर राहुल गांधी यांनी मोहर उमटवली. प्रियांका गांधी यांनी आक्रमकपणे हल्ला केला तर राहुल गांधी यांनी गुदगुल्या करत करत सरकारचा जीव काढला. विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या 3 शब्दाभोवती खेळवत सत्ताधाऱ्यांना हैराण केलं. देशाच्या राजकारणात गेली 12 वर्षे चर्चेत असलेल्या अंधभक्त या संकल्पनेला संसदीय व्यासपीठावर चर्चेत आणलं. त्याचवेळी हे अंधभक्त ज्याला फॉलो करतात ती व्यक्ती म्हणजे इडियट असं म्हणून त्यांनी जो निशाणा साधला ते म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार. पण ते काही करू शकत नव्हते. इडियट हा असंसदीय शब्द आहे, या पलीकडे त्यांचा आक्षेप जाऊ शकला नाही. त्यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आपल्या हातातल्या पुस्तकाचा दाखला देत होते आणि हे पुस्तक आमच्या सरकारनं तयार केलेलं नाही असं सांगत होते. म्हणजे काँग्रेसच्या सरकारच्या काळातच इडियट हा शब्द असंसदीय म्हणून नोंद झाल्याचं सांगत होते. सत्ताधारी त्या एका शब्दाच्या संसदीय असण्या नसण्याच्या पलीकडच्या अर्थाकडे जाऊ शकत नव्हते. पण त्यांना नेमकं कळलं होतं की राहुल गांधींना काय म्हणायचं आहे. ते अंधभक्त कुणाला म्हणतायत आणि इडियट म्हणून कुणाकडे इशारा करतायत हे समोर नीट कळत होतं. राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान थेट गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा लक्ष गेलं, पण अमित शहा यांना थेट नाव घेऊन लक्ष केलं. आज या चर्चेवेळी अमित शहा इथं असते तर आनंद झाला असता, पण ते घाबरून आले नसल्याचं म्हणाले. त्यावर विषय त्यांच्या खात्यात नसल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. that the so-called home minister of this country does not have the courage to come and sit here. He does not have the courage to come and sit here. Sir, please. त्यावर राहुल गांधी पुन्हा म्हणाले की विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार, पॅलेट गन म्हणून हल्ले अमित शहा यांच्या आदेशानुसार झालेत. हा घावही सत्ताधाऱ्यांच्या वर्मी लागला आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे अशी तुम्ही थेट गृहमंत्र्यांच्यावर आरोप करताय अशी विचारणा त्यांना केली. राहुल गांधी यांच्या आरोपावरही प्रचंड गदारोळ झाला नसला तरच नवल. केंद्रीय शिक्षण मंत्रालय प्रत्यक्षात तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान चालवत नव्हते, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असल्याचा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला. अनेक केंद्रीय विद्यापीठांच्यामध्ये RSSच्या विचारसरणीशी संबंधित व्यक्तींना कुलगुरू म्हणून नेमण्यात आलं आहे. RSS विद्यार्थ्यांना अंधभक्त बनवू इच्छित होती आणि आंदोलन करणारे विद्यार्थी याच विचारसरणीच्या विरोधात संघर्ष करीत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. ही परीक्षा व्यवस्था नाही तर खंडणीखोर व्यवस्था आहे. प्रामाणिक विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिक्षण व्यवस्थेवर कब्जा केलेला आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांवरील वाढत्या आर्थिक भाराचा मुद्दासुद्धा जोरदारपणे उपस्थित केला. ते म्हणाले की आज देशात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी इतकी महाग झाली की गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना मुलांच्या कोचिंगचा खर्च आणि अर्जाचं फी भरण्यासाठी सुद्धा आयुष्यभराची बचत
जमीन किंवा दागिने गहाण ठेवावे लागतात. दुसरीकडे नीट किंवा CET सारख्या राष्ट्रीय स्तरांच्यावरच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी सरकारसुद्धा करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करतं. अशा मोठ्या आर्थिक खर्चानंतरही परीक्षेच्या ऐनवेळी प्रश्नपत्रिका फुटल्यास केवळ सरकारी निधी वाया जात नाही, तर लाखो कुटुंबांच्यावरही आर्थिक आघात होतो, असं राहुल गांधी म्हटले. परीक्षा व्यवस्थेतल्या गंभीर त्रुटीवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की गेल्या काही वर्षात देशभरात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या 150हून अधिक प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. म्हणजे 150हून अधिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलं आहे. प्रत्येक मोठ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बाजारात विकली जात असताना सरकारची परीक्षा व्यवस्था अपयशी का ठरते, असा सवालही त्यांनी केला. एवढ्या मोठ्या गैरव्यवहारानंतर सुद्धा मुख्य सूत्रधारांच्यापैकी किती जणांना कठोर शिक्षा झाली याचं उत्तर सरकारनं द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा सुचवत राहुल गांधी म्हणाले की भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेत अद्याप ही पारदर्शक आणि आधुनिक परीक्षा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत नाही. ही चिंतेची बाब आहे. GMAT किंवा SAT सारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षांच्या धर्तीवर भारतातही प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाच्या पडद्यावर वेगवेगळे आणि रँडम प्रश्न देण्याची पद्धत, तसेच सुरक्षित डिजिटल मूल्यमापन प्रणाली लागू केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याशिवाय प्रश्नपत्रिका फुटीच्या रॅकेटवर नियंत्रण मिळवणं अशक्य असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. एकूणच सत्ताधाऱ्यांना जेरीस आणत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील सुधारणेसाठी गंभीर मुद्देसुद्धा सुचवले आणि शिक्षणाच्या बाबत आपण किती गंभीर आहोत हे दाखवून दिलं. तरीसुद्धा शेवटी लक्षात राहिलेत ते इडियट आणि अंधभक्त हे दोनच शब्द. राहुल गांधी यांनी ही विशेषणं कुणासाठी वापरली असावीत असं तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.